बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांची आज बैठक। मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार। कर्जमुक्तीची तारीख घोषित न केल्यास रेल्वे बंद पाडणार, बच्चू कडूंचा इशारा। विरोधी पक्षातील नेत्यांची आज बैठक। 1 नोव्हेंबरच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार। बैठकीनंतर पत्रकार परिषद। ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता मनसेकडूनही मतदार यादीच्या घोळाचं प्रेझेंटेशन। आज रंगशारदा सभागृहामध्ये राज ठाकरे लाव रे तो व्हिडिओ स्टाईल न करणार पोलखोल। पुण्यातील जैन बोर्डिंग बाबत आज पुन्हा धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणी। गोखले बिल्डर आणि ट्रस्टच्या वतीनं प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात येणार। प्रतिज्ञापत्र दाखल झाल्यानंतर धर्मादाय आयुक्त निकाल देणार। संपदा मुंडेंच्या हातावर लिहिलेली सुसाईड नोट आणि पत्र यामधील अक्षरात फरक। सुषमा अंधारेंचा आरोप। पत्रामध्ये निरीक्षक शब्दात दुसरी वेलांटी तर हातावर पहिली वेलांटी। संपदा यांची हत्या झाल्याचा अंधारेंचा दावा। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 11 नोव्हेंबर रोजी पार पडणार आरक्षण सोडत 227 प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढली जाणार। 28 नोव्हेंबरला अंतिम आरक्षण जाहीर करण्यात येणार। लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबर पूर्वी ई-केवायसी पूर्ण करावी, मंत्री अदिती तटकरे यांचं आवाहन। योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी ई-केवायसी गरजेची असल्याचं तटकरेंचं मत। अकोल्यामध्ये शेतकऱ्याची थट्टा। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत मिळाले फक्त 3 रुपये, 5 रुपये आणि 21 रुपये। शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट। माजी राज्यपाल रासू गवई यांच्या स्मारकाचं आज लोकार्पण। सरन्यायाधीश भूषण गवईंसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। गवईंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं होणार लोकार्पण। नाशिकच्या द्वारका परिसरामध्ये गुंडांची दहशत। दुकानावर अज्ञात टवाळखोरांचा कोयता आणि दगडानं हल्ला। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। आता महामार्गांवर झळकणार ठेकेदाराचं नाव आणि पत्ता। संबंधित अधिकाऱ्यांचा नंबर देखील असणार। सर्व माहिती QR कोडच्या स्वरूपात असणार। ठेकेदार आणि अधिकारी यांचं साटलोटं मोडून काढण्यासाठी निर्णय।